सो गाईज, मी आणि माझी फॅमिली चालली आहे शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनांसाठी. तर चला तिथे जाऊन भेटूया. तर शेगावला पोचल्यानंतर आम्ही इथे रूम बुक केलेली आहे. थोडं फ्रेश झालो आणि आता आम्ही तयारी करून चाललो आहे गजानन महाराजांच्या दर्शनांसाठी. आम्ही इथे मंदिराजवळच जय गजानन गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक केली आहे. तर इथे दर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहून मंदिराचा बाहेरचा जो व्ह्यू आहे तो मस्तपैकी आपल्याला भेटत आहे. दर्शनाची लाईन जास्त नाही आहे कारण की हा टाईम संध्याकाळचा आहे 4 ते 5च्या मध्ये. तर आमचं चांगल्यापैकी जे आहे दर्शन झालेलं आहे. तर मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही जे आहे गादी दर्शन पण घेतले आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडे फोटो काढले आणि इथे जे माऊली आहे ते इथं कीर्तन करत होते. तर याच्यानंतर आम्ही अजून थोडे फोटो काढले. मग तिथून आम्ही रिक्षा करून श्री महालक्ष्मी मंदिरला गेलो. मग आमचं मस्तपैकी या मंदिरात पण दर्शन झालं. इथे खाली विष्णूची मूर्ती होती तर आम्ही तिथे पण दर्शन घ्यायला गेलो आणि इथं 12 ज्योतिर्लिंगचं असं पुन्हा बनवून ठेवलेलं आहे. तर तिथे पण आम्ही दर्शन करायला गेलो. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंगतुंगमालिकान्तमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणम् मम. धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचिद्दिगम्बरे मनो विनोद मेतु वस्तुनि. जटाभुजंग पिंगल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्द सिन्धुर स्फुरत्वगुत्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरी. तर आतमध्ये गर्दी खूप होती म्हणून जी व्हिडिओ आहे ती व्यवस्थित आली नाही आहे. पण एकदम सुंदर बनवलं आहे त्यांनी. पूर्ण 12 ज्योतिर्लिंगचं त्यांनी बनवलं आहे. बाहेर आल्यावर इथे मोठी गजानन महाराजची मूर्ती आणि शंकराची मूर्ती होती. तिथे पण आम्ही थोडे फोटो काढले. तर मग तिथंच शंकराच्या मूर्तीच्या मागं एक आर्ट गॅलरी म्हणून बोर्ड होता. तर आम्ही आतमध्ये जाऊन अशा मस्त मस्त मूर्त्या बनवल्या होत्या. तिथे हँडिकॅप मुलांनी अशा त्यांच्या क्रिएटिव्हिटी दाखवलेल्या आहे. तर इथून आम्ही गेलो पाचधामच्या यात्रेला. पाचधामची यात्रा आणि त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला शेगाव दर्शन पार्ट 2 मध्ये सांगेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.